तर राम राम. सर्वात पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर सकाळपासूनच व्हिडिओ बनवायचा होता. तर विषय तसाच महत्त्वाचा आहे, कारण मी सकाळी एक पोस्ट टाकली आहे फेसबुकला. तर हे फॉरेस्टचे जे जनावर आहेत, हरिणं वगैरे, हे किती उपद्रव करतायत त्याच्यासाठी एक पोस्ट टाकली होती. आणि व्हिडिओ तुम्ही बघत असतालच. तर हा माझा टोमॅटोचा प्लॉट आहे. तर या प्लॉटमध्ये म्हणजे मी जवळजवळ 15 दिवस झाला प्लॉट लावलेला. तर सगळी झाडं ही अशी या प्रकारे वाढली होती एवढी. तर इथूनच काही अंतरावरती फॉरेस्ट आहे. तर त्या फॉरेस्टमधून आता या उन्हाळ्यात त्या हरणांना इकडं वरती पाणी मिळत नाही, काय नाही. तर ते पाणी पिण्यासाठी इकडं आले की हे असं नुकसान म्हणजे मी ही तिसरी वेळ आहे माझं हे प्लॉट साधवायचा. की ते बघा तिकडं ससा पळतोय, आत्ता दिसणार नाही व्हिडिओमध्ये, पण ससा पळतोय. तर हा कोपरा म्हणजे जवळजवळ ह्या प्लॉटचा 1/4 भाग हरणांनी पूर्ण खाल्लेला आहे. ही तिसरी वेळ आहे. मी 3 वेळा साधवला हा प्लॉट. आणि ह्या प्लॉटलाच नाही, असं आमचं इथं जवळजवळ 7-8 एकर क्षेत्र आहे. तर त्या क्षेत्राला काहीही लावा तुम्ही, कसलीही कडवड म्हणजे कसलंही पीक लावा, ते हरणं त्याला त्रास देतात म्हणजे अक्षरशः आता हे 15 दिवसाचं टोमॅटो इतकं भारी फुटून आलं होतं की भरपूर चांगलं प्रमाणात, म्हणजे नाही का, माळ रानावरतीही चांगलं पीक आलं. तर फॉरेस्टचा असा नियम आहे की शेतकऱ्यांची जनावरे समजा चरतात, शेतकऱ्याचं जर शेत असेल शेजारी, फॉरेस्टच्या शेजारी, तिथं शेतकऱ्यांची जनावरं चरत असतील आणि चरता जर चुकून जर जनावर तिकडं गेलं त्यांच्या फॉरेस्टमध्ये, तर ते कारवाई करतात. आता ही जी फॉरेस्टमधली जनावरं आहेत, जनावरच म्हणायचं त्यांना, जनावरं आहेत, ती शेतकऱ्यांच्या शेतात आल्यावरती काय करायचं. आता हे पीक आता 2 महिन्यांनी माझं हे पीक म्हणजे चालू झालं असतं. तर हे हरणांनी इतकं नुकसान केलं, तर याला जबाबदार कोण? कारण म्हणजे त्यांच्याकडं आपण जाऊ शकत नाही. तर त्यांच्या हरणं आपल्याकडे यायची किंवा त्यांची जनावरं शेतकऱ्याच्या शेतीत यायची कारण काय? तर मी आता एक अशी इंस्टावरती एक व्हिडिओ पाहिला की म्हणजे तो एक फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला एक शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी, त्याला प्रश्न विचारत होता. मी छान प्रश्न विचारला की बाबा, आमची जनावरं जर तुमच्याकडे आली तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करता. तुमची जनावरं आमच्याकडे आल्यानंतर आम्ही काय करायचं? एकतर त्यांना मारलं तर तुम्ही गुन्हा दाखल करताय. पण ठीक आहे ना, मारलं तर फॉरेस्टमध्ये येऊन मारलं तर आम्ही गुन्हेगार. तुमची जनावरं आमच्या रानात येऊन आमच्याच पिकांचं नुकसान करून आम्ही मारायचं नाही. एकतर तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर एकतर तुम्ही आम्हाला त्यांना मारायची परवानगी द्या. मारणं हे आमचं हे नाही आहे. पण हे जर हातातोंडाचं पीक, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तर माझ्या, की इतका वाढलेला प्लॉट भारी. तर प्रत्येक वेळेस हे असं प्रकारचं, आता आज मी कंपाऊंड म्हणजे वाघर मारलेली आहे त्याला. तर ही वाघर काही जास्त टिकत नाही. 1-2 पिकं लय ते एक वर्ष टिकल. वाघर दिसते का नाही काय माहिती, अशी दिसते. ही 1 वर्ष टिकल की पुन्हा पुढच्या वर्षी तोच त्रास. हे वाघर करण्याला किती त्रास आहे ते करणाऱ्याला माहिती आहे. गोतडा होतो त्याचा, गुंता काढता नाकीनं होतं, सगळं भरपूर त्याला गोष्टी आहेत. पण ह्या फॉरेस्टच्या जनावरांनी रानात यायचे कारण काय? त्यांनी त्यांचा बंदोबस्त करावा. बरं, मी जर ह्या 7-8 एकर क्षेत्राला कंपाऊंड करायचं म्हणलं तर कोणासाठी करायचं? फॉरेस्टसाठी. आणि फॉरेस्ट त्यांच्या इथं आमची जनावरं गेलं तर कारवाई करते, त्यांची जनावरं आमच्या इथं आले तर काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे. तर आता अंधार झालेला आहे, दिसतंय का नाही काय माहिती, पण इतकं नुकसान हरणांनी केलेलं आहे. तिसरी वेळ आहे माझी साधवायची. आता काय साधवायची ते माझी क्षमता नाही आहे. प्लॉट तर खूप छान आलता, पण अशा प्रकारे हरणांनी त्याचं वाटोळं केलं आहे. ते सांगण्यासाठी मी अर्जंटमध्ये सकाळपासून, आज गुढीपाडव्यामुळं नाही वेळ मिळाला, पण आजच व्हिडिओ बनवायचा म्हणून हा व्हिडिओ आत्ता म्हणजे फार अंधारात आलेला आहे.